राज्यात शेतीचं क्षेत्रफळ हे झपाट्यानं कमी होतं आहे। अवघ्या 5 वर्षात 3.25 लाख हेक्टर शेतजमीन घटलेली आहे। शेतीचं क्षेत्रफळ झपाट्यानं कमी होत असल्याने आता चिंता व्यक्त केली जाते आहे। संपूर्ण देशाचा विचार केला तर महाराष्ट्रामध्ये सर्वाधिक घट होते आहे। 50% अधिक कृषी क्षेत्र एकट्या महाराष्ट्रामध्ये घटलेलं आहे, त्यामुळे आता चिंता व्यक्त केली जाते आहे। रस्ते, पाटबंधारे प्रकल्प, मार्केट कमिट्या, त्याच्यानंतर बिल्डिंग्स, या सगळ्या गोष्टीसाठी जमीन तर लागणारच आहे। हे काय हवेत गोष्टी होऊ शकत नाही। जेवढी प्रगती कराल, जेवढं तुम्ही पुढे जाल, तेवढ्या प्रकारे तुम्हाला जमिनी उपलब्ध करून द्याव्या लागतील आणि त्या दृष्टिकोनातून तेवढी जमीन कमी होणं साहजिक आहे असं माझं मत आहे। त्यामध्ये थांबवायचं काय आहे? आता समृद्धी हायवे झाला, समृद्धी हायवेला थांबू शकत नाही। त्याच्यानंतर आता नव्याने परत शक्तीपीठ या ठिकाणी हायवे होतोय। त्यानंतर नव्याने आपले काही रस्ते अप्रोचेसमध्ये मोठ्या प्रमाणात होणार आहे। काही MIDCच्या लँड अक्वायर होत आहेत। अशाप्रमाणे जमीन हळूहळू त्या ठिकाणी कमीच होत जाणार आहे। तो एक दुर्दैवाचा भाग आहे, पण त्याशिवाय अपरिहार्यता आहे, त्याशिवाय पर्याय नाही। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।